GBS म्हणजे गुइलेन बॅरी सिंड्रोम हा आजच्या काळामध्ये पुण्यामध्ये फार पसरत आहे. याचं मुख्य कारण जे आहे ते आहे इन्फेक्टेड वॉटर, जे सी जेजुनी नावाच्या बॅक्टेरियाने इन्फेक्ट होतं. याच्यामुळे काय होतं, तर शरीरामधले जे अँटीबॉडीज असतात ते शरीरातल्याच नर्व्ह सेल्सवर अटॅक करतात, ज्याच्यामुळे हातपायांना मुंग्या येणे, ते लंग्सवर प्रभाव झाल्यामुळे श्वास न घेता येण्यासारख्या क्रिटिकल कंडिशनमध्ये पेशंट पोहोचतो. यामध्ये आयुर्वेद काय सांगतं, तर हा आदान काल आहे आणि ऋतुसंधीसारखा वेळ असल्यामुळे शरीराचं बलच कमी असतं. तर अशा काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण कोष्णजल घेतलं पाहिजे. कोष्णजल म्हणजे काय, तर कोष्णजल म्हणजे गरम करून गार केलेलं पाणी, त्याला आपण लूक वॉर्म वॉटर म्हणतो, हे घेतलं पाहिजे. दुसरं म्हणजे आपण बार्बेक्यू सारखे पदार्थ खाल्ले पाहिजे. म्हणजे काय, तर कोळशावर भाजलेले किंवा गॅसवर भाजलेले पदार्थ खाल्ले पाहिजे. तेलकट पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ पूर्ण टाळले पाहिजे आपण. आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली बाहेरचे पाणीपुरीसारख्या गोष्टी किंवा बाहेरून आणलेला भाजीपाला वगैरे धुवून घेतला पाहिजे. आणि नॉनव्हेजसारख्या गोष्टी चांगल्या कुकरमध्ये शिजवल्या पाहिजे. आणि व्यायाम जो आहे, जो आपल्या शरीराला बल देतो, हा नित्य ठेवला पाहिजे. याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीराची इम्युनिटी चांगली डेव्हलप होते. जर आपल्याला याच्यातले काही लक्षण आढळले या आजारातले, तर आपण त्वरित जवळच्या डॉक्टरला गाठलं पाहिजे. थँक्यू.